सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काम करत असलेल्या बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतलं जाणार असून त्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी दिली. नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी याबाबत मनपा आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे सूचना दिल्यात. कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करून अहवाल कामगार मंत्री आणि शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान 367 बदली कर्मचारी, 16 रोजंदारीवरील व 970 मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारा कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा कर्मचाऱ्यांनी आज जाहीरपणे सत्कार केला. मिरज येथील खाडे यांच्या कार्यालयावर शेकडो कर्मचारी उपस्थित होते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये कार्यरत असणारे 367 बदली कर्मचारी, 16 रोजंदारीवरील आणि 970 मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला. गेली अनेक वर्ष सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत या कामगारांचा लढा सुरू होता. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून बदली कामगारांना न्याय मिळाला. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय कार्यासन अधिकारी अज्ञान लांडगे यांच्याबाबत पत्र आयुक्तांना प्राप्त झालं. यात कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आणि संबंधित कार्यवाही करून त्याबाबत पालकमंत्री सांगली यांना अवगत करण्याबाबत आणि अहवाल शासनास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेश खडे यांचा कर्मचाऱ्यांनी आज जाहीरपणे सत्कार केला. यावेळी कामगार नेते तानाजी पाटील, दिलीप शिंदे, विजय तांबडे, जयश्री वावळ, विशाल लोंढे, रणजित केंचे, विनायक माने, असलम महाद, अभय पोळ, असलम नदाफ, आजव सलमा मकानदार, पंचायत समितीकडून कर्मचारी उपस्थित होते. आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचा आज इथं मोठ्या प्रमाणात आमदार खाडेंचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष जवळजवळ 20-25 वर्ष महापालिकेत काम करूनसुद्धा कर्मचाऱ्यांना अद्याप परमनन्सी मिळालेली नाही आहे. त्या अनुषंगानं संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी कोर्ट केसेस सुरू आहेत. त्याचबरोबर आंदोलनही मोठी झाली. त्याचबरोबर संघटनेच्या रेट्यामुळं महासभेनं नोव्हेंबर 2022मध्ये जनरल बॉडीमध्ये ठराव करून या सर्व टेम्पररी कर्मचाऱ्यांना परमनन्सी देण्याबाबतचा ठराव केला. पण तो ठराव शासनाच्या मंजुरीला पाठवायला प्रशासन तयार नव्हतं. त्यावेळेलासुद्धा मी चळवळ केली, मोर्चे काढले, तरी प्रयत्नांना यश येत नसल्यामुळे आम्ही खाडेसाहेबांच्याकडं पाठपुरावा केल्यामुळे तो ठराव शासनाच्या मंजुरीसाठी महापालिकेने पाठवला. तदनंतरसुद्धा फक्त ठराव केला, पुढचं काय पाठपुरावा केला, प्रधान सचिवांना पत्र लिहिली, सगळं केलं, तरीसुद्धा काय आउटपुट येत नाही म्हणल्यानंतर पुन्हा आम्ही कामगार मंत्र्यांच्या दरवाजे आलो. त्यांना सगळी विनवणी केली, त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहिलं की ताबडतोबीनं हे जे टेम्पररी कर्मचारी आहेत महापालिकेमध्ये बदली, रोजंदारी, मानधन या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात ताबडतोबीने पुढील कारवाई करण्यात यावी. त्या अनुषंगानं प्रधान सचिवांनी मान्य आयुक्तांना लेखी पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही ह्या जे बदली, मानधन, रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांना महापालिकेच्या ठरावाप्रमाणे कायम करण्यासाठी सेवेत निमोचित अहवाल म्हणजे सुस्पष्ट अहवाल ताबडतोबीने सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आज कामगार मंत्र्यांच्यामुळे एवढे झाल्यामुळं आम्ही त्यांचं अभिनंदन करला आणि पुढच्या आमच्या कामासाठी त्यांचं आम्हाला सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही आज बहुसंख्य प्रमाणात तिथं कामगार उपस्थित होतो. हे लक्षात ठेवा, महानगरपालिकेने जो आकृतीबंध तयार केलेला आहे त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची पदं 936 वाढीव मागितलेली आहेत. त्याचबरोबर ड्रायव्हर लोकांची 265 पदं वाढीव मागितलेली आहेत. पण शासनानं त्याच्यावर कुरगुडी म्हणून काय केलं आहे, त्यामध्ये दोन्हीही पदं नाकारलेली आहेत. ते आउटसोर्सिंगनं भरा असं शासनानं JR काढला आहे. तर आता ह्याच्या विरोधात काय, तर ह्याच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार तर शासनाशी केलेला आहेच, शिवाय आम्ही हायकोर्टामध्ये आता रीट दाखल करालो आहे की तुम्ही असं तुम्हाला करता येणार नाही. तर त्या रीटचा तुम्हाला गाभा पण सांगतो काय आहे. आम्ही रीटचा गाभा असा घेतला आहे की महापालिकेचं कार्यक्षेत्र 118.11 चौरस किलोमीटर आहे. थोडं चुकेलं इकडे तिकडं. त्याचबरोबर इथं दवाखाने किती आहेत, ग्राउंड्स किती आहेत, इथं कारखाने किती आहेत. तर हे सगळे पायाभूत जी सुविधा आहेत ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्यावरच आणि वाहन चालकांच्यावरच चालते. तर ही पदं शासनानं नाकारता कामाने हा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे. एकूण मागणी आहे ती 1353 कामगारांना कायम करण्यासंबंधी महासभेचा ठराव आहे. महासभेच्या ठरावाप्रमाणे
कार्यवाही करावी अशी साहेबांनी पत्र कमी ह्याला सचिवांना दिलं. सचिवाने आयुक्तांना पत्र दिले, नियमाप्रमाणे कारवाई करा. नियमाप्रमाणे आज पत्र मिळाल्यापासून 1 महिना झाला, आयुक्तांनी त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही. आम्ही साहेबांशी बोलताना सांगितलं की आपण आयुक्तांशी बोलावं आणि कार्यवाही करावी आणि त्या कारवाईप्रमाणे आपणालाही आणि शासनाला रिपोर्ट मिळावा. साहेबांनी आता असं सांगितलं, जर ही इतकी 1353 पदं मंजूर झाली तर महापालिकेतली सर्व जे दैनंदिन वेतनापासून मानधनापर्यंत जे कर्मचारी आहेत अगदी बदलीपासून हे सर्व लोक कायम होणार आहेत. हां, त्या 265 ड्रायव्हरांची पदं आणि 936 ही सफाई कामगारांची पदं सचिवांनी म्हणजे मंत्रालयामध्ये नामंजूर केलेली आहेत. त्याच्याबद्दल आम्ही पत्र लिहिलेलं आहे, सचिवाने लिहिलं आहे, महापालिकेला लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या विरोधात म्हणजे रिजेक्शनच्या विरोधात आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन तयार करायची तयारी सुरू केलेली आहे. कागदपत्र आम्ही वकिलांच्याकडे पाठवले आहेत. ह्या 8-10 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. ज्यावेळी हा परमनन्सीचा प्रश्न येईल सचिवांच्या समोर मंत्री महोदयांनी मांडल्यानंतर, त्यावेळी हा प्रश्न येईलच त्याच्यामध्ये, तर त्यावेळी तो तिथं बसून मार्ग काढण्यात येईल असं आमची मंत्री महोदयांना विनंती राहणार आहे. सांगली मिरज महानगरपालिका यामधले काही कामगारांच्या तक्रारी महानगरपालिका कामगार सभा सांगली यांच्या वतीनं माझ्याकडे आल्या होत्या. हे कर्मचारी बदली कर्मचारी आहेत आणि बदली कर्मचारी हे जवळजवळ 15, 16, 15, 12, 13, 20 वर्ष काम करतात. त्यांनी प्रस्ताव असा दिला की आम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे ह्या कामगारांना कायम केलं, त्यामध्ये परभणी, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर अनेक जिल्हे काय असतील, त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी कायम केलं, त्या पद्धतीने आम्हालाही कायम करावं असा एक प्रस्ताव माझ्याकडे आला होता. मी त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटून मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर ॲक्शन घेतली आणि 21 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र खाली नगरपालिकेला आयुक्तांना आलं. त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केले, प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाशासन राज्य यांच्या अवगत करावे, तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास ताबडतोब पाठवावा असं त्यांचं पत्र आलं खाली. म्हणजे ह्या पत्राच्या अन्वये आपल्याला समजतं असं की शासन पॉझिटिव्हमध्ये आहे. फक्त जे अहवाल खालून या पाहिजेत, खरे खोटे, कोण कामगार, किती कामगार, काय कामगार, नावा गावा सकट किती वर्ष हे काम करतात, यांचा अहवाल ताबडतोब मंत्रालयात पोचणं जरुरीचं आहे. आज सगळे कामगार माझ्या भेटीला इथं आले होते. त्यांनी व्यथा मांडल्या, व्यथाबरोबर अभिनंदन केलं. म्हटलं अभिनंदन काम झाल्यानंतर करावं, पण निश्चितच मी आयुक्तांशी बोलून ताबडतोब हा प्रस्ताव ताबडतोब मी मंत्रालयात पाठवायची व्यवस्था करेन. मंत्रालयात प्रस्ताव झाल्यानंतर निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काही ह्यातले कामगार ज्यांना नियमावली समजते, ज्यांना सगळं माध्यम समजतं किंवा ह्या संघटनेचे लोक असतील, त्या संघटनेच्या लोकांना महानगर कामगार सभा याच्या काही लोकांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांवर बैठक टाकू. निश्चितच मला आशा आहे मुख्यमंत्री यावर निश्चित तोडगा काढतील. पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये चालू झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये चालू करण्यास काही हरकत नाही, हे निवेदन मी करेन आणि मी त्यांना सांगेन हे करणं जरुरीचं आहे आणि त्यांना आम्ही करायला भाग पाडू, एवढंच मी आपल्याला सांगतो. आधीचा जो आकृती बंद होता त्यामध्ये सफाई कर्मचारी आणि ड्रायव्हर ही पदच नाही आहेत, ती पदं आपल्याला जी आता ही लोक आहेत ती आता आहेत नाही आहेत तो विषय नंतरचा, पण आता जी लोक ह्या रोडवर आहेत त्याला काय म्हणतात, कामगार कसले, हे रोजंदारी कामगार. हे कामगार जे आहेत रोजंदारीवर राहिलेले आणि ते डायरेक्ट रिक्रुटमेंट त्यांची झालेली महानगरपालिकेतर्फे. आता कसं आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस रिक्रुटमेंट होते ती सोडून, पण ह्या लोकांना हे त्यांच्या रोजंदारीवर त्यांच्या पटावर त्यांना नगरपालिकेचा त्यांनी घेतलेला असेल आणि ते सगळं पडताळणी करून किती लोक आहेत, काय लोक आहेत यांचा अहवाल मी ताबडतोब मंत्र्यांकडं, मुख्यमंत्र्यांच्याकडं मी आयुक्ताला सांगून त्यांना पाठवायला लावेल. अहवाल पोचला की मग एक मिटिंग टाकून त्यांचा निर्णय ते मुख्यमंत्री समोर करतील. तो मलाही मान्य आहे, यांनाही मान्य आहे आणि आयुक्तालाही मान्य आहे. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगू. तोपर्यंत आम्ही सोलापूर हे बाकीचे 4-5 जिल्ह्यांचे झालेलं आहे
त्यांचाही प्रस्ताव आम्ही ताबडतोब मागून घेऊ एक रेफरन्ससाठी, आणि त्या पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्री सांगू की हे झाले, मग आमचं व्हायला काय हरकत आहे. हा एक प्रेशर आम्ही आणि विनंती त्यांना आम्ही करू.